कथा चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण करत आहोत. आज आपला अध्याय 17वा आहे. आपल्याला जर या चॅनलवरच्या कथा, साहित्य किंवा चरित्रगाथा ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपल्या काही कमेंट्स असतील किंवा आपला व्हिडिओ कसा वाटला, आपल्याला ऐकायला कसं वाटलं, त्या कमेंट्सही जर मला सांगितल्या तर मला अतिशय आनंद होईल. सुरू करूया. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमणे नामकरणी गुरुभक्ती शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली निर्धारी. पर्जन्य येता पुढारा, ऐसा येतो सूचना वारा, तैसा तुझे दैन्यहरा एकसी गुरुचरित्र कथन भेद. ऐसे चरित्र कामधेनू सांगेन तुझा विस्तारोनो, एकचित्त करुणी मन एक शिष्या नामधारका. कृष्णावेणी तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबरो वृक्षेसी राहिले श्री गुरुपरियेसा. गौप्यरूप असते गुरु ठाव असे अगोचरू, अनुष्ठान धुरंधरो चतुर्मास येणे परी. सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान, विशेष गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट जाहले महिमान. ऐकोनी सिद्धांचे वचन नामधारक करी नमन, परमात्मा श्री गुरु राणा का रहावे गौप्य रूपे. त्यासी काय असे तपस भिक्षा मागणे काय हर्ष, संदेह माझ्या मानसास निवारावा दातारा. ऐका वत्सा नामधारका भिक्षा मागतो पिनाका, आणिक सांगेने एका दत्तात्रेय तैसाची. दत्तात्रेय त्रयमूर्ती भिक्षुकरूपी असे दिसती, भक्तजननुग्रहार्थी तीर्थता यात्रे हिंडितसे. अनुपम तीर्थे भूमीवरी असती गौप्य अपरंपारी, श्री गुरुमूर्ती प्रीती करी प्रगटले भक्ता लागे. भक्तजनो पराकार्थ तेथे हिंडे श्री गुरुनाथ, गौप्य भावया कारणार्थ समस्त येऊनी मागतीवर. लपविता दिनकरासी कैवी लपे तेजोराशी, कस्तुरी ठेविता जनतेसी वास कवी गौप्य होय. आणिक सांगेन तुझ साक्षी गुण कैसा कल्पवृक्षी, तेथे राहे तया क्षितिकांची कल्पिले फळ तेथे होय. या कारणे तया स्थानी प्रगटले गुरुमुनी, सांगेन तुझ विस्तारुनी एकचित्ते परियेसा. करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत, शास्त्रपुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना. अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण, अन्निक प्राण आचरण कर्ममार्गी रत होता. त्यासी जाहला एक सूत मूर्ख असे उपजत, देववैशे माता मृत मृग असमाधान होऊनिया. वर्तता माता पित्या धरी बाळ, वर्षे 7 जाहली केवळ. व्रतबंध करीती निश्चळ तया द्विजकुमारा आकाशी. न ये स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र परियेसी, वेद कैसी मूर्खासी पशु समान जाहला असे. जेथे सांगती अध्ययन जाऊनी आपण शिकू म्हणे, तवन मात्र शिक्षणांची क्षण सर्वेसी विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीणचे विद्वज्जन निंदा करीती सकळै जन, विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी. तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्रादी अभिज्ञात, त्याची पोटी कैसा केत उपजलासी दगडापरी. जळोजळो तुझे जिणे पित्याच्या नामा आणले उणे, पोटी बांधुनी पाषाण तळे विहिरी कान करीसी. जन्मोनिया संसारी वृथा जाहलासी सुकरापरी, तुझ गती यमपुरी अनाचारे वर्तसी. ज्यासी विद्या एके ऐसा, ऐसा मनुष्यांमध्ये राधिका. जैशी द्रव्य नसे निपेक्षिका, तैसी विद्या परियेसा. ज्याचे हृदयी असे विद्या, त्यासी अखित भोग सदा. यशस्वी होय सुख संपदा, समस्तांमध्ये पूज्य तोची. श्रेष्ठ असे वये थोर, विद्याहीन अपूज्य नर. अश्रेष्ठ असे एखादा नर, विद्या असती पूज्यमान. ज्यासी नाही सहोदर, त्यासी विद्या बंधू भ्रातर. सकळिका वंद्य होय नर, विद्या असे ऐशा गुणे. एखादे समयी विदेशासी, जाय नर विद्याभ्यासी. समस्त पूजा करीती त्यासी, विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत, तोची होय ज्ञानवंत. त्याचे देही देवत्व पूजा घेई सकळांपशी. एखाद्या राज्याधिपतीसी, समस्त वंदिती परियेसी. ऐसा राजा आपण हर्षी विद्यावंतांची पूजा करी. ज्याचे पदरी नाही धन, त्याचे विद्याच धन जाण. विद्या शिकवी याची कारण, नेणता होय पशु समान. ऐकोनी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करी नमन, स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्याध्यान, न ये विद्या याची कारण, त्यासी काय कारणे म्हणतसे. ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी, करी असेल उपाय त्यासी निरोपावे दातारा. परिहासरके ते ब्राह्मण सांगता ती हासोन, होईल पुढे तुझ जनन न धरी ते येईल तुझ विद्या. तुझे कैसा विद्याभ्यासो, नर विभयसी तू साच पशु. भिक्षा मागुनी उदर पोस, अरे मूर्खा कुळनाशका.
ऐसे नाना परी निचोत्तरेसी बोलती द्विजलोक त्यासी वैराग्य धरुनी मानसी निघाला बाळ अरण्यासी मनी झाला खेदे खिन्न म्हणे त्याजिनी आपुला प्राण समस्त करीती दूषण काय उपयोग जीवुनिया जळो आपुले जिने पशु झालो विद्याहीन आता वाचोनी काय कारण म्हणून निघाला वैराग्ये भिल्लवाडी ग्रामसी आता आला ब्रह्मचारी परियसी अन्नोदक नेघे उपवासी पातला निधी दैवदशे असे जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातला त्वरिता करे दर्शन तयी वेळी न करी स्नान कथा या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण करत आहोत. आपला 18वा अध्याय चालू आहे. जर आपल्याला या कथा चॅनेलवरच्या कथा, साहित्य किंवा चरित्रकथन ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपल्या कमेंट्सचंही माझ्या चॅनलवरती अगदी स्वागत आहे. सुरू करूया. अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस आमुचे श्रवणे पूर्ण केले दातारा गुरुचरित्र कामधेनू ऐकता न धाये माझे मन कांक्षित होते अंतःकरण कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नव्हे अंतःकरणी कथामृत संजीवनी आणिक निरोपावे दातारा येणे परिसिद्धासी विनवी शिष्यभक्तीसी माथा लावूनी चरणांसी कृपा भाकी तये वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते ऐक शिष्या शिकामणे धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाला परियेसा तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते तत्काळ तेथे स्थानी श्री गुरु होते गौप्यनी प्रगट जाहले म्हणून पुढे निघाले परियेसा करुणासंगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तिथे पावन करीत
पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर. प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून जाहिले परियेसा. पूर्वपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण. पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण. तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर. 5 नामे आहेत थोर सांगेन ऐका एक चित्ते. शिवभद्रा भोगावती कुंभ नदी सरस्वती. पंचगंगा ऐसे ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा. प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य. जैसा प्रयाग संगम तैथे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाणा कल्पतरू. देव असे अमरेश्वर तया संगमा शिटकुळी. जैसा वाराणसी पुरी गंगा भागीरथी तीरी. पंचनदी संगमी थोरी तत्स्मान परियेसा. अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी. शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदुनी स्वभावे. पूजिता नर अमर होय विश्वनाथ तेची जाणा. प्रयाग करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयागसान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाहे गंगोदक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जीण तया कृष्णा तटकात. उत्तर दिशी असे देखावा हे कृष्णा पश्चिममुखा. शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापदूर. औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे परियेसी. एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळांत प्रयागतीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियेसा. तीर्थे असती अपरंपार सांगता ऐस्ता विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळोनी. सप्तनदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याची. ब्रह्महत्यादी महापातके जाळोनी जाती स्नाने एके. ऐसे सिद्धस्थान निके सकळाभीष्ट होय तेथे. काय सांगू त्यांची महिमा आणिक द्यावया नाही उपमा. दर्शन माते होती काम्या स्नान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू. गौप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ. म्हणून प्रगट जाहले जाणा असता पुढे वर्तमानी. भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेद अभ्यासक. त्याची भार्या पतिसेवक पतिव्रत शिरोमणी. सुक्षीण असे तो ब्राह्मण. शुक्ल भिक्षा करी आपण. कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्मत्त. शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. एके दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परियेसी. तया शेंगा ते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदरभरी. पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्रीगुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करी तो षोडसी. घेवडे शेंगा बहुवसी केली होती पात्र शाखा. भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी. तया विप्रांचे गृहात जो का होता वेल उन्नत. घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे. त्या वेलाचे झाडमूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तत्काळ. टाकोनी देती परिबाळे गेले आपण संगमासी. विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सखळी. म्हणती पाही हो देवी बळी जैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीस्वरासी काय उपद्रव केला त्यासी. आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनी दिल्हा भूमीवरी. ऐसे परिते नारी दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमौळी तया अधीन विश्वजाण. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण. पिपिलिदा आदी स्थूळ जीवन समजता आहार पूर्वी तसे. अयोरन्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही.
84 लक्ष जीवरासी स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करुणी निक्षेपण सकृत अथवा दुष्कृत्य जाण आपुले आपणाची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेविसी यतीश्वरासी आपले आर्जवन विचारिसी ग्रास हरितासी म्हणती अविद्यासागरी बुडोनी तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारिला आमुते येणे परिस्त्रियेसी संभाषी विप्रपरियेसी काढो निवेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढो म्हणून द्विजवरी खणिता झाला तयावेळी काढिता वेल मुळासी लाधला कुंभे निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेला छेदिले निधान लागले आम्हासी नरमे नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरूंसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगतो तयासी तये वेळी परियेचा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रगट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदाल ऐसा वरलाधो न गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे जैसी होय गुरुकृपा त्यासी कैसे दैन्य पापा कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैसे तया घरी दैव उणा असेल जो नरो त्याने आश्रवाया गुरु तेची उतरेल पैल पारो पूज्य होय सकळी काही जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू अखंड लक्ष्मी त्याचे घरे ऐश्वर्य ते नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू माझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार पुढील कथामृतस्तार ऐका श्रोते एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परककथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामकधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः समाप्तः। श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। शुभं भवतु शुभं भवतु। ओवी संख्या 73। कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। सध्या आपण श्री गुरुचरित्राचे पारायण करत आहोत। आपला अध्याय 19वा चालू आहे। असं म्हणतात की श्री गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळं सर्वांना पुण्य मिळते, घरामध्ये लक्ष्मी नांदते, चित्त शुद्ध होते, मन शांत होते। जर आपल्याला या कथा चॅनलवरच्या कथा, साहित्य किंवा चरित्रकथन ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्सचंही मी स्वागत करते। आपल्याला ऐकायला कसे वाटले ते मला आपण आपल्या कमेंट्समधून सांगावे। सुरू करूया अध्याय 19वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाची या चरणा कर संपुट जोडून विनवी तसे तयावेळी जय जया सिद्धा योगेश्वरा तुझी ज्योती तुझी अंधिकारा भक्तजनांच्या मनोहरा भक्तसागर तारका अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मदोन्मत गुरुचरित्र मज अमृत प्राशन करविले दातारा त्याने झाले मज चेत ज्ञान सूर्यप्रकाश होत तुझे कृपेने जागृत झालो मी स्वामी सिद्धमुनी पुढील कथा विस्तारा निरोपावा योगेश्वरा कृपा करिगा दातारा म्हणून लागला चरणांसी ऐकोनी शिष्यांचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगत असे विस्तारून श्री गुरुमहिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकिता सांगेन ऐके गुरुची कथा औदुंबर तळी अतिप्रिता होते श्री गुरुपरियेचा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्यवृक्ष त्यजन काय प्रीती औदुंबरी अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदशास्त्र श्री गुरुप्रीती औदुंबर कवण कारण निरोपावे सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन याची प्रवृत्ता जरी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यप विदारिला नखे करुनी दैत्यासी विदारिले कोपेसी अंतडी काढुनिया हर्षी घालती माळगळा नरहरीने त्या दैत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसे वडवांगणी मोठी तैसी विष परियेसा विदारण करिता दैत्यासी वेधले विष त्या नखांची तापली नखे बहुवसी ऐसा शिष्या एकचित्ते तई समयी महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी औदुंबरफळ नामी शांती कारणे नखांसी तये वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात
विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला. शांत झाला नृसिंहदेव, देता झाला लक्ष्मीसी खेव. संतोषणी उभय देव, वर देती तये वेळी. तया समयी औदुंबरासी, देती वर ऋषिकेशी. सदा फळीत तू होसी, कल्पवृक्ष नाम तुझे. जय जन भजती भक्तींसी, काम्य होय त्वरितासी. तुझ देखियासी परियसी, उग्र विष शांत होय. जे सेवतील मनुष्यलोक, अखिल काम्य पावनी एक. फळ प्राप्त होय निके, पापा वेगळा होय नर. वांझणारी सेवा करिता, पुत्र होतील तिसी त्वरिता. जे नर असते दैन्य पीडिता, सेवित होतील श्री आयुक्त. तुझे छाई बैसोनी, जय जन करीती जापानुष्ठान. अनंत फळ होय ज्ञान, कल्पिले फळ होय त्यासी. तुझे छाई जळात, स्नानी करिता पुण्य बहुत. भगीरथी स्नान करीत, तितुके पुण्य परियेसा. तुझ सेविती त्या नरासी, व्याधी नव्हती कवडे दिवसी. ब्रह्मा हत्यादी महादोषी, परिहार होती परियेसा. जे जे कल्पुनी मानसी, तुझ सेविती भावेसी. कल्पनापूर्ती भरवसी, कलियोगी कल्पवृक्ष तुझी. सदा वासो तुझ पाशी, लक्ष्मी सहित शांतीसी. म्हणून वर देती हर्षी, नरसिंह मूर्ती तये वेळी. ऐसा वृक्ष औदुंबर, कलियुगी तोची कल्पतरू. नृसिंह मूर्ती होता उग्र, शांत झाली तयापाशी. या कारणे श्री गुरुमूर्ती, नृसिंह मंत्र उपासना करीती. उग्रत्वाची करावया शांती, औदुंबरी वास असे. अवतार आपण तयाचे स्थान, आपुले असे साचे. शांतवन उदर करावया उग्रवाचे, म्हणून निवास औदुंबरी. सहज वृक्ष तो औदुंबर, कल्पवृक्षा समान. तरु विशेषे वास केला श्री गुरु, कल्पिली फळे तेथे होती. तया कल्पद्रुमातळी होते श्री गुरु स्तवनमोळी. ब्रह्मा विष्णू नेत्रभाळे, देह मनुषी धरोनिया. भक्तजना तारणार्थ, पावन करीती समस्त तीर्थ. अवतार त्रयमूर्ती गुरुनाथ, भूमीवरी वर्तत असे. वृक्षतळी अहर्निशी, श्री गुरु असती गौप्यसी. मध्यान्ह काळ समयासी, समारंभ होय तेथे. अमरेश्वर निधानी, व्यसई 64 योगिनी. पूजा करावया मध्यान्ही, श्री गुरु जवळी येती नित्य. नमन कुरुनी श्री गुरूंसी, नेती आपुले मंदिरासी. पूजा करीती विधींसी, गंध परिमळ कुसुमे. आरोगोनी तया घरी, पुनरपि येती औदुंबरी. एके समयी द्विजवरी, विस्मय करीती देखोनिया. म्हणती अभिनयती कैसा, नक्री भिक्षाग्रामात ऐसा. असतो सदा अरण्यवासा, कवणे पळी काळकंठी. पाहुयाचे वर्तमान, कैसा क्रमितो दीनमान. एखादा नर ठेवून, पाहो अंत यतीश्वराचा. ऐस विचारून मानसी, गेले संगमस्थानासी. मध्यान्ह समयी तयासी, भय उपजले अंतःकरणी. पाहू म्हणती श्री गुरूंचा अंत, तेची जाती यमपंथ. ऐसे विप्रमदोन्मत, अधोगतीचे तेची इष्ट. उपजता भय ब्राह्मणांसी, गेले आपुले स्थानासी. गंगनुज धडियेसी, होती वृत्ती राखीत. त्याने देखिले श्री गुरूंसी, आल्या योगिनी पूजेसी. गंगेमध्ये येता कैसी, मार्ग जाहला जळात. विस्मय करीतो नरू, म्हणे कैसा यतीश्वरू. विद्विवाघ झाला गंगापुरू, केवी केले गंगेत. श्री गुरु ते नेऊनी, पूजा केली त्या योगिनी. भिक्षा तेथे करुनी, आले मागुती बाहेर. पाहात होता गंगानुज, म्हणे कैसे जाहले चोज. अवतार होईल ईश्वर काज, म्हणून पूजिती देवकन्या. ये रे दिवसी मागुती, हाती घेऊनी आरती. देवकन्या ओवाळीती, श्री गुरु ते नमोनिया. पुन्हा गंगा प्रवाहात, श्री गुरु निघाले योगिनींसहित. हो कानर होता पाहत, तोही गेला सेवेची. नदी तीरी जाता श्री गुरु, द्विभार जाहले गंगेत द्वारू. भीतरी दिसे अनुपम्य पूर, रत्नखचित गोपुरेसी. अमरावती समान नगर जैसे, तेज दिनकर. श्री गुरु जाताची समस्त पोर, घेऊन आले अरती. ओवाळू आरती, नेले आपुले मंदिरा प्रीती. सिंहासन रत्नखचिती, बैसो घालिती तया समयी. पूजा न करीती विधीसी, जे का उपकार शोडिसी. अनेक पारे षड्रसेसी, आरोगिले तये वेळी. श्री गुरु दिसती तया स्थानी, त्रैमूर्ती जैसा शूलपाणी. पूजा घेऊनी तक्षणी, मग परतले तये वेळी. देखोनिया तया नरासी, म्हणती तू का आलासी. विनवी तो नर स्वामी आसी, सहज आलो दर्शनाते. म्हणून या लागला श्री गुरुचरणी, तल्लीन होऊन अंतःकरणी. म्हणे स्वामी गिरिजा रमणा, होसी त्रयमूर्ती तूच एक. न कळे तुझे स्वरूप ज्ञान, संसार माया वेष्ठून. तू तारक भवानी, उद्धरावे स्वामिया. तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी. अज्ञान म्हणजे रजनीसी, ज्योती स्वरूप तूची एक. तुझे दर्शन होय जाशी, सर्वाभीष्ट फळ होय त्यासी. इह पर अप्रयासी, जोडे नरा न लागता क्षण. ऐशा परी तो देखा, स्तुती करीनो नर एका. संतोषणी गुरुनायके, आश्वासिले तये वेळी. श्री गुरु म्हणती तायासी, तुझे दैन्य गेले परियेसी. जे जे इच्छिती तू मानसी, सकळ अभिष्ट पावशील. येथे वर्तमान ऐसी, न सांगावे कवणासी. ज्या दिवशी प्रगट करसी, तू ते हानी होतील जाण.
येणे परी तयासी श्री गुरु सांगती परियेसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे. श्री गुरूंचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थानी जाताची क्षण निधान त्यासी लागिले. ज्ञानवंत जो झाला नरो नित्य सेवा करी गुरु पुत्र पौत्र श्रियाकर महानंदे वर्ततसे. भक्तिभावे श्री गुरूंसी नमन करी प्रतिदिवसी सेवा करी कलंत्रेसी एक भावे करोनिया वर्तता ऐसे एके दिवसी आली पौर्णिमा माघ मासी नमन करुनी श्री गुरूंसी विनवी तसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु मेघस्नानी प्रयाग थोरू म्हणून सांगती द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन नेनो आपण यतीहीन कृपा करणे स्वामिया. श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगा स्नान संगमेशी प्रयाग जाणावे भरवसी काशीपूर ते जुगुळ दक्षिण गया कोल्हापूर त्रिसाळी ऐसे मनोहर जरी पाहसी प्रत्यक्षाकार दावीन तुझ चाल आता बैसले होते व्याघ्राजनी धरिगा मागे दृढ करुनी मनोवेगे तक्षणी गेले प्रयागा प्रातःकाळी तेथे स्नान करुनी गेले काशीस मध्यान्नी विश्वनाथा दावुनी गे सर्वेची गेले गयेसी ऐसी त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानी येणे परी तयास्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रगट झाली ऐसी कीर्ती श्री गुरुमनी विचारिती आता तेथ गौप्य पाहावे ऐसे परी तयास्थानी प्रगट झाले श्री गुरुमुनी अमरेत्वरा ते पुसुनी निघत झाले तयेवेळी श्री गुरुता निघता तेथोनी आल्या 64 योगिनी निवविता ती करुणावचनी आम्हा सोडून केवी जाता नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती दोषी अन्नपूर्णा तुम्हापाशी केवी राहू स्वामिया. येणे परी श्री गुरूंसी योगिनी विनविती भक्तीसी भक्तवत्सले संतोषी दिदला अवरवेळी श्री गुरु म्हणती तयांसी सदा असो औदुंबरेसी प्रकटार्थ जाणे पूर्वेसी स्थान आमुचे येथेचे असे तुम्ही राहावे येथे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेविती कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमरस्थान हेचे जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मनकामना होय त्वरित तुम्ही त्यासी सहाय्य व्हावे. तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी मनकामना पूर्ती जाणा तेथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना तेणे होय कामना अतुर्विध पुरुषार्थ पापविनाशी काम्यतीर्थ सद्धार्थ तीर्था स्नान करीत 7 वेळ स्तंभन करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्षे वांझेसी पुत्र होती शतायुषी ब्राह्मण हत्या पापनाशी सन मात्रे त्या तीर्था सोम सूर्यग्रहणेसी अथवा मांस संक्रांतीसी स्नान करीती फळे कैसी एका श्रोते एक चित्ते शृंगखूर सुवर्णेसी अलंकृत धेनुसी वस्त्र कपिला ब्राह्मणासी सूर नदी तीरी ऐका भोजन दिल्ले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करीती जे मननिर्मळी कोटी कुरणे होती फळे होम केलिया कैसेसी रुद्र जपोनी एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एका चित्ते परियेसा मंदगती प्रदक्षिणा करीती होय अनंत पुण्या पदोपदी वाजपेय यज्ञ फळ तेथे परियेसा नमन करीती येणे परी पुण्य असे अपरंपारे प्रदक्षिणा दोन्ही चारी करुनी करणे नमस्कार कुष्ठ असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाणा देव समान देह होय ऐसे स्थान मनोहरो सहज असे कल्पतरू म्हणून सांगतात ती गुरु 64 योगिनींसी. ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गाणगा भुवन तीरी अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसतसे. गौप्य राहुनी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परियेसा. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी प्रगट झाले बहुवसी गाणगापुरी परियेसा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार भक्तिपूर्वक ऐकती नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ. गुरुचरित्र कामधेनू जे करती भक्तजनू त्याचे घरी निधानू सकाळा भेष्टी पावती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानं योगिनी प्रतिदिनदर्शनं तथा वरप्रदानं नाम 19ोऽध्यायः समाप्तः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओम. ओवी संख्या 100.